पारनेरची जनता म्हणते की लंकापती रावणाचं आता दहन झालं पाहिजे, कारण हे थापाडे आता घरी बसणं गरजेचं आहे। जसा आमचा पारनेर नगर मतदारसंघ 2019ला याच्या भावनेला बळी जाऊन बळी पाडला, ते आता आपला मतदारसंघ फसला नाही पाहिजे म्हणून आम्ही सर्व पारनेर तालुक्यातल्या युवकांनी मायबाप जनतेने निर्णय घेतलाय की कुठल्याही परिस्थितीत या रावणाला घरी बसून आपल्या जशी तालुक्याची फसवणूक झाली तशी जिल्ह्याची फसवणूक नाही झाली पाहिजे। बारीक पात्रात राहतो, खोलीत राहतो आणि मी हापच्या खाली आंघोळ करतो, हे कायला सोंग दाखवतात। जनता हुशार झालेली, पहिले आमच्या दोतऱ्यावनी आडा नाही का। आता पारनेर मधून सर्वात जास्त लीड आम्हाला सुजय दादा विखे पाटलांना द्यायचं आहे। आज दादाच्या जीवावर निवडून आले आणि कशाचे काम कशाचं काय, आता काहीच नाही। चमू गबाळ गुंडाळ्याच्या घरी जायचं। अहो आम्ही काहीतरी अपेक्षेने दिलं होतं निवडून, पण विकास काम नाही, गुंडागर्दी दादागिरी हे सगळं जनता काय इडी का खुली आहे का जनता? आणि कुठं लिंब कापून रेडे कापून निवडून येता येतं का? ते जे बोलतात का बा तुमचे खासदार फोन उचलत नाही, फोन न उचललेला खासदार चालेल, पण हा थापाडे आमदार जो लोकांना दम द्यायला गुंड पाठवतो, अशी गुंडगिरी तालुक्यात सहन केली जाणार नाही। आमच्या पैसे जो काही सोलर प्लांट आला, त्या सोलर प्लांट मधून सुद्धा यांनी जवळजवळ 40-45 लाख रुपये त्या MIDC कडून त्या कंपनीकडून वसूल केले। आम्हाला नकोय पारनेर तालुक्यातला खासदार, अशी आमच्या सर्व पारनेर तालुक्यांची मनस्थिती झाली आहे। सांगतो ना मी, पडक्या घरात राहतो, हांग्यात जाऊन बघा, त्याचे 4 ECचे रूम आहेत, गावात जाऊन बघा। 2 कोटी रुपयाचा निधी सुजय दादाचे विकास काम हांग्यात आज प्रगती पाहता 1 कोटीचा रोड कंप्लीट झालाय, 1 कोटी रुपयाची जिल्हा परिषदची शाळा सुजय दादाच्या हांग्यात। याच्यापेक्षा कोणता विकास पाहिजे? यांनी काय केलं गावासाठी? फक्त हप्त्याचे पैसे गोळा करतो आणि निवडणुकीला वापरतो, तरुणांना धमकीतो फक्त, आम्हाला सांगतो बूथ नाका लावू, हे नाका लावू गावात। आम्ही 90% त्यांच्या मागे होतो, काही नाही। त्याने स्थानिक पातळी ग्रामपंचायत सोसायटी याचं सगळं लक्ष घातलं, भांडणं लावली, आम्हाला ते सहन नाही होत। लंकेला पारनेर मधून हद्दपार करणारे ह्या MIDCतून बिहारी लोकांना काम देऊन 800 रुपये कंपनीकडून घेऊन 300-400 रुपये त्यांना देऊन 400 रुपये याच्या घरी जातात, म्हणून आता हा विधानसभा सोडून लोकसभेला गेलाय। 24 तास 365 दिवस ही सारी फेकाफेकी हे गडी थापडे आहे। कोरोना काळात अक्षरशः मी त्या ठिकाणी शौचालय धुण्याचं काम केलंय, त्यावेळेस आम्ही त्यांच्या भूलथापांना बळी पडून आम्ही तन्मन धनाने त्यांच्या मागे जाऊन कोविड सेंटरला सेवा करत होतो। हे भक्त रातचं रोजचं यायचे, बारदाना बसायचे, फोटो बिटो काढायचे, निघून जायचे। यांनी काही केलं नाही, तिथं पण यांनी सोंग केलंय। यंदा आता ठरलंय लोकसभेला सुजयदादा विखे पाटील आणि सुजयदादा विधानसभेला जो उमेदवार देतील तो उमेदवार पारनेर नगर मतदारसंघाचा आमदार होईल। ते कोविड सेंटर शासनाचं होतं, ते सगळं तहसीलदार ज्योती देवरे मॅडम आणि कलेक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू होतं, इथल्या आरोग्य विभागाच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली चालू होतं। यांनी त्या कोविड सेंटरच्या माध्यमातून शासनाचा तर फायदा घेतलाच, शासनाला तर लुटलंच, पण बाहेरच्या देशातून, बाहेरच्या राज्यातून आणि या मतदारसंघातल्या काही दानशूर लोकांनी त्या कोविड सेंटरला भरघोस मदत केली, त्यातून त्यांनी करोडो रुपये उभे केले आणि त्या करोडो रुपये ज्या कोविड सेंटरच्या माध्यमातून उभे केले त्यातून आता हे लोकसभा लढवायला निघाले। विखे पाटील खासदार फार काम करणारा माणूस आहे, मोठा माणूस आहे, पैशावाला माणूस आहे। गव्हर्नमेंटची ग्रँट संपली तरी स्वतःचे पैसे खर्चून काम करणारा माणूस आहे। आणि लंके साहेब काहीच होऊ शकत नाही। नमस्कार, मी अविनाश, महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दर्शक हो, आपण आता पारनेर शहरामध्ये आहोत आणि नुकतंच त्या ठिकाणी अजित पवारांची सभा त्या ठिकाणी इथं संपली आणि सभेला आलेला हा संपूर्ण वर्ग त्या ठिकाणी परत चाललाय। या सभेला आलेल्या या संपूर्ण लोकांचं, या संपूर्ण सभेनंतरचं मत काय, पारनेरमधलं त्यांचं वातावरण काय पद्धतीच्या प्रतिक्रिया खरं या सगळ्यांच्या राहतील, हे खरं आपण त्या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे। खरं यंदाची निवडणूक त्या ठिकाणी चुरशीची ठरली आहे आणि अशा याच्यामध्ये हे पारनेरची जनता काय म्हणते बघा। नमस्ते। नमस्ते। झाली का सभा? झाली। म्हणजे पाऊस पब्लिक होतं का? पब्लिक भरपूर होतं। बर, काय म्हणले दादा? आता काय नाही म्हणले, सुजय विखेंना मतदान करा। बर, जनता ऐकेल का? जनता ऐकेल, 100% ऐकणार। पारनेर तालुक्यात 100% लीड राहील। आता पारनेर सारखा इकडं लंकेंचा पण आहे तिथं आहे, पण तरी पण पारनेर तालुक्यात लीड राहणार, 100% लीड राहणार त्यांच्या होम पिच वरनं। 80% म्हणलो, 80% डायरेक्ट 80%। किती टक्के? 80%। 80% राहणार विकेंडला। कसं काय? राहणार ना, आम्ही पारनेरकर आहेत ना, आम्हाला माहिती ना त्यांनी आमच्या करता काय केलंय। फक्त बोराडावर काम दिसतात, काम वैयक्तिक नाहीत ना, फक्त बोराडावर काम आहेत। आमदार आहेत की या भागात? पण काम फक्त बोराडाव आमच्या माझे आमदार, आता ते आमदार नाही, माझे आमदार आहेत। वैयक्तिक काम बोराडावर आमच्या गावात 1.5 कोटीचं काम आहे, पण झालं 30 लाखाचं नाहीत ना। पारनेर मधून सर्वात जास्त लीड आम्हाला सुजय दादा विखे पाटलांना द्यायचं आहे। इथं फक्त दहशतीचं वातावरण आहे, सुजय दादा शिवाय पर्याय नाही। कसली दहशत आहे इथं?
अरे गुंडगिरी धतिंग इथं धतिंग हा दादागिरी हा आता आमदार आहेत की म्हणे माझे आमदार आहे हो. कशाला तुम्ही स्टेटस बघा ना, माझे आमदार आहे. माझे आमदार झाले मग राजीनामा दिला ना त्यांनी. तुम्ही काय बघता काम केलंय काय कशाचे काम आजी दादाच्या जीवावर निवडून आले आणि कशाचे काम कशाचे काय. मग आता आता काहीच नाही. चमू गबाळ गुंडाळ्याच्या घरी जायचं. हो सगळं भंगार चोरून नेलं त्यांनी. एमआयडीसी मध्ये सर्वात जास्त जे आहे ना बाहेर लोकांना आयात केले जातं. ते स्थानिक लोक जे आहे भूमिपुत्र आहे त्या भूमिपुत्राला या ठिकाणी काम नाही. ते की भूमिपुत्रासाठी जे एमआयडीसी आलेले भूमिपुत्राला मूळ या ठिकाणी काम मिळालं पाहिजे. बाहेरचे लोक या ठिकाणी आणून त्यांना जे दहशत करून या ठिकाणी जे आमचा जे विश्वास होता आम्ही विश्वासन जे आमदाराला या ठिकाणी निवडून दिलं होतं ते जेणेकरून नवीन जी पिढी आहे या पिढीला या ठिकाणी काम मिळेल. पण या ठिकाणी काम तर मिळालं नाही पण यांच्यावरती दहशत या ठिकाणी निर्माण केली. एमआयडीसीतून वेगवेगळे फंड तयार करून जे की ज्या टायमाला आमदार असे म्हणत होते की माझ्या घर गळतंय त्या ठिकाणी ना मला घर राहिला नाही. आज जर पाहिलं तर त्यांना स्वतःच्या कोटीच्या गाड्या, भावाला गाड्या आहे, पुतण्याला गाड्या आहे, त्यांच्या पत्नीला गाड्या आहे. एवढा या ठिकाणी एवढा फंड कुठून आला. एक शिक्षकाचा मुलगा आहे पण एवढं मोठं खासदारकी कशी लढू शकतो. एक बोर्ड लावायला आज 4 ते 5 हजार रुपये या ठिकाणी लागतात. पण आज पुरं एवढ्या 7 तालुक्याची निवडणूक लढायची एवढे पैसे या ठिकाणी कुठून आले. एवढा जे 2 नंबर या ठिकाणी एमआयडीसी जर या ठिकाणी नसती तर हे या ठिकाणी ते कुठल्याही पद्धतीचे खासदार लढू शकत नव्हते. पण आज जे आमच्या मुलांना या ठिकाणी भूमिपुत्राला या ठिकाणी काम मिळालं पाहिजे. त्यावर जी सुरक्षा पाहिजे ही सुरक्षा या ठिकाणी तालुक्यात राहील नाही. म्हणून या ठिकाणी तुम्ही पाहिलं अजित पवारांना या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या सभा झाल्या या ठिकाणी विखे पाटलाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना ना भरपूर कामं मिळालेली. अजितदादाचा या ठिकाणी त्यांनी विश्वासघात केला. ह्या जनतेचा विश्वासघात केला. पाण्यात तालुक्याचा या ठिकाणी त्यांनी विश्वासघात केला. तर आज विश्वासघात केला. आज आम्हाला जे पारनेर तालुक्याने आज या ठिकाणी ठरवलं की पारनेर तालुका कमीत कमी 60,000चं लीड या ठिकाणी वरून देईल. आणि हे जे आमदार एकच वादा सुजय दादा. कसं धरतो की मी माझं तुम्हाला सांगतो आमच्या पारनेर तालुक्यातून सुजय दादांना कमीत कमी 50-60 हजाराचं लीड आम्ही सर्वजण मिळून देणार आहेत. बाकीच्या तालुक्यांनी याचा विचार करून सर्वांनी सुजय दादाच्या कमळाच्या चिन्ह समोरील बटन 13 तारखेला दाबा आणि सुजय दादांना भरघोस मतांनी विजय करा. तुमच्याच भागातलं माझे आमदार होतो तुम्ही का पाडा लागलाय. अहो आम्ही काहीतरी अपेक्षेने दिलं होतं निवडून पण विकास काम नाही, गुंडागर्दी, दादागिरी हे सगळं जनता काय इडी का खुली आहे का जनता. आणि कुठं लिंब कापून रेडे कापून निवडून येता येतं का. आता सुजय दादा निवडून येणार म्हणजे येणार. नमस्ते नमस्ते. कसं आता फक्त सुजय दादा, ओनली सुजय दादा, एकच वादा सुजय दादा. का म्हणजे इथं तुम्ही जर आमच्या थापाडे आमदाराला विचारा त्या आमदारांनी पारनेर तालुक्यात भरीव कोणतं काम केलंय 4.5 वर्षामध्ये त्या कामाचं इथं त्यांनी प्रूफ द्यावा का मी हे भरीव काम पारनेर तालुक्यामध्ये 4.5 वर्षामध्ये केलंय. ते जे बोलतात का बा तुमचे खासदार फोन उचलत नाही, फोन न उचललेला खासदार चालेल पण हा थापाडे आमदार जो लोकांना दम द्यायला गुंड पाठवतो अशी गुंडगिरी तालुक्यात सहन केली जाणार नाही. हा गरीब नाही, हा महाभयंकर आजगर आहे. आजगर यांनी आतापर्यंत चंदन तस्करी असेल, गांजा तस्करी असेल, वाळू तस्करी असेल, हप्तेगिरी असेल पारनेर तालुक्यामध्ये सगळ्या एमआयडीसी मधून गोरगरीब लोक काम करतात आणि त्याच्यावरती हप्ते घेतो. 50-60 लाख रुपये महिन्याला हा हप्ते घेतो. छोटे मोठे उद्योग पारनेर तालुक्यात आले तर त्या पारनेर तालुक्यातल्या उद्योगाच्या माध्यमातून सुद्धा हा पैसे वसूल केले जातात. आमच्या पळशी गावामध्ये जो काही सोलर प्लांट आला त्या सोलर प्लांट मधून सुद्धा यांनी जवळजवळ 40-45 लाख रुपये त्या एमआयडीसी कडून त्या कंपनीकडून वसूल केले. आणि सर्वसामान्य पारनेर तालुक्यातली जनता जर काम मागायला गेली तर त्या कोणत्याही तरुणाला एमआयडीसी मध्ये काम मिळत नाही. तिथं पुणे, मुंबई आणि बिहार, युपी मधून लेबर आणून ते काम केलं जातं. मग ह्या आमदाराची आम्हाला गरज काय. लोकांना वाटलं पारनेर तालुक्यामध्ये आवटी साहेब पहिले एकदम स्वभावाने ताईट होते पण कामाची पद्धत त्यांची चांगली होती. कोणत्याही लोकांना त्यांनी कधी त्रास दिला नाही असे आवटी साहेबांचं काम होतं. या माणसांनी तळागाळात जाऊन ग्रामपंचायत मध्ये लक्ष घातलं. सोसायटीमध्ये बोगस मतदान वाढून यांना वाटलं आपले पॅनल विजयी होतील पण अक्षरशः 0 एकही उमेदवार त्यांचा सहकार सोसायटीमध्ये निवडून आला नाही.
अशी वस्तुस्थिती पारनेर तालुक्याची आहे. मग का म्हणून पारनेर तालुक्यातलाच आमदार निवडून द्यायचा, का म्हणून पारनेर तालुक्यातला खासदार आम्हाला नकोय, पारनेर तालुक्यातला खासदार, अशी आमच्या सर्व पारनेर तालुक्यांची मनस्थिती झाली आहे. ठीक आहे. मला कोणावर काही वैयक्तिक टीका नाही करायची. माझ्या उमेदवाराच्या कामामध्ये दम आहे आणि त्या कामाच्या जीवावर सुजय दादा तुम देख लेना आंखों से, सुजय दादा आएंगे लाखों से. धन्यवाद. नमस्कार. स्वतःच्या गावात त्याला रोड करता नाही आले. हंग्यात 2 कोटी रुपयाचा निधी सुजयदादाच्या माध्यमातून झालेला आहे. ह्यो सांगतो ना मी पडक्या घरात राहतो. हंग्यात जाऊन बघा, त्याचे 4 एसीचे रूम आहेत. गावात जाऊन बघा, 4 एसीच्या रूम मध्ये राहतो. लोकांना की हंग्यातून आलो, स्वतःच्या गावातून 2 कोटी रुपयाचा निधी सुजयदादाचे विकास काम हंग्यात आज प्रगती पाहता. 1 कोटीचा रोड कंप्लीट झालाय. 1 कोटी रुपयाची जिल्हा परिषदची शाळा सुजयदादाच्या हंग्यात. याच्यापेक्षा कोणता विकास पाहिजे? यांनी काय केलं गावासाठी? फक्त हप्त्याचे पैसे गोळा करतो आणि निवडणुकीला वापरतो. 10 गाड्या घरात आहे. अहो, त्या घराघणी एका 5 सदस्याला गाडी आहे. 10 गाड्या आहेत घरात. 2 फॉर्च्युनर इनोवा क्रिस्टा वापरतो. कोणाचा जीव वापरतो? कोणा जीव एवढ्या गाड्या वापरतो? जर फकीर येत तरुणांना धमकी तो बघतोय. आम्हाला सांगतो बूथ नाका लावू, हे नाका लावू. गावात गुन्हे दाखल कशासाठी हा पाहिजे माणूस? पानोली तालुका पारनेर. थांबा, पारनेर म्हणून आले काय? पानोली बर, काय आहे तिकडे वातावरण? काय नाही, त्याने स्थानिक पातळी ग्रामपंचायत सोसायटी याचं सगळं लक्ष घातलं. भांडणं लावली. आम्हाला ते सहन नाही होत. आम्ही 90% त्यांच्या मागे होतो. आमच्यातून त्याने फोडातोड्या करून आमच्यात मारामाऱ्या लावून दिलेले आहेत. ते आम्हाला सहन नाही होत. ते अति व्हायला लागले म्हणून आम्हाला नको आहे. ते आम्हाला तालुक्याचा खासदार नको आहे का? आम्हाला अभिमान आहे, पण आम्हाला ते गावात भांडणं लावतात. ते आम्हाला जमत नाही. आता त्याच्यामुळे आम्हाला नकोय. सुजय दादाने आम्हाला भरपूर कामं दिलेली आहेत. सुजय दादाला काही मागितलं तर ते पक्षपात करीत नाही. ज्यांनी कामं दिल्यात यांची लगेच मोजून तेवढी आखणी असते. सुजय दादानी आपण सांगितलं एकटोक चालते टोक सगळी टेस्ट लाईट त्यांनी पारनेर शिवपासून तर राळगेंच्या शिवपत्र दिलेली आहे त्यांनी. ते पक्षपात नाही करते, हे पक्षपात करतात. त्याच्यामुळे आम्हाला ते नकोय. लोणी हवेली पारनेर भाजप जिल्ह्याचा सुभाष दुधाडे यांचा मोठा बंधू. लोणी हवेली पारनेर रस्ता माझ्या भावानी मंजूर करून विखे पाटलांनी मंजूर केला. नारळ असा लोणी हवेली रोड सुरू झाला. 4 लाख कसं काय? तुम्हाला 4 जूनला 4 लाख कसं काय होतील? ते हिशोब सांगा की त्याचा. पारनेर तालुक्यातून 60,000 लीड त्यांना भेटली. आम्हाला 70,000ची भेटणार. एकाच वादा. स्थानिक उमेदवार आहे म्हणजे तुमचं. स्थानिक तरी असलं तरी काय आलं? मारुती मंदिर पैसे आले. तुम्ही स्थानिक वगैरे कोणाला विचारू नका. इथं जरी तुम्ही म्हणले कोणत्या जनतेला गेले, त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना जरी म्हणले स्थानिक उमेदवार आहे, ते म्हणतील फकीर आहे, आमचा भाऊ आहे, यावेळेस संघर्ष करा, यावेळेस मदत करा. काय होत नाही यावेळेस. दादाच फक्त सुजय दादा. ठीक आहे. काय म्हणते दादा काय म्हणायचे? आता जोरात दादांची सभा झाली इथं. येत्या तारखेला पारनेर मधून सुजय दादा विखे पाटलांना भरघोस मतांनी ही पारनेरची जनता निवडून देणारच आहे. आणि आज अजय दादांच्या समोर आज पावसात सभा झाली आणि ही पावसाची सभा उद्याचा विजय हे आता आज पारणकरांनी घोषित केलाच आहे. याच्यापेक्षा काय बोलणार आहे? लंकेला पारण मधून हात पार करणार आहे. याच्यापेक्षा काय बोलणार आहे जनता? तुमचं स्थानिक उमेदवार आहे, तिथं आमदार म्हणून निवडून आल्यात, का त्यांना एवढं महागाला लागलाय? त्यांच्या कंपन्यांच्यात जाऊन इथं दमदाटी करतो. बिहारी आणून ठेवल्या तिथं कंपन्यांच्यात. आमच्या स्थानिक मुलांना रोजगार मिळाला पाहिजे. कंपन्या कशासाठी खोलल्या तिथं? माननीय शरद पवार साहेबांनी कशासाठी इथं MIDC खोलली? अजय दादांनी कशासाठी हे काम केलंय? इथं विखे पाटलांनी कशासाठी काम केलंय? ह्या जनतेला, इथल्या तालुक्यातल्या जनतेला रोजगार निर्मिती व्हावा ह्या करता MIDC पाहिजे. स्थानिकांना रोजगार मिळायसाठी MIDC पाहिजे. ह्या MIDCतून बिहारी लोकांना काम देऊन त्यांच्याकडून 800 रुपये कंपनीकडून घेऊन 300-400 रुपये त्यांना देऊन 400 रुपये याच्या घरी जातात. म्हणून आता हा विधानसभा सोडून लोकसभेला गेलाय. आता काय जनता विरोधातच जाणार ना. साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे, 24 तास उपलब्ध राहणारा माणूस आहे. द्या सामान्य माणसं. तुम्हाला कोणी सांगितलं तो गरीब आहे? काय तिथं लिहिले बाबा बाहेर? आम्ही हांगे शेजारच्या गावचे वडनेर हवेलीचे रहिवासी आहे. तुम्हाला कोणी सांगितलं गरीब आहे? तो फॉर्च्युनर गाडी घेऊन फिरतो, रेडे कापल्यात काल जाते गावच्या घाटात. गरीब माणूस असं करील का? रेडे कापले काल रांजणगावच्या सभेत, लिंब फेकले. कसं करा यंदा इथनं आता सुजय दादाला
कमळाला मतदान 13 तारखेला लोक करतील आणि 4 तारखेला असंख्य मतांनी सुजयदादा निवडून येतील. हा तुमचं काय? आमचं काय आता आज दिसलाच ना सभेवर आज काय आमचं हा एवढी गर्दी होती तालुक्यातून, हा एवढा पाऊस आला तरी लोक सभेला प्रचंड गर्दी करून थांबलेले होते. हा. जनतेचा आक्रोश आहे तालुक्यातील, हा. तो दिसून आला आजच्या सभेने. तालुक्यातली लोक का तापला एवढी? आता आपला म्हणजे जास्त प्रमाणात गुंडगर्दी, दडपशाही, हा त्याचप्रमाणे गोरगरीब लोकांना त्रास दिला विनाकारण. म्हणजे काही काम कोणत्या वैयक्तिक कामांमध्ये पण लक्ष घातलं. हा लोकांच्या नाही का म्हणजे वैयक्तिक पर्सनल मॅटर असते त्याच्यामध्ये पण हस्तक्षेप करायचा. हा त्यामधून सामान्य माणसाचा आक्रोश होता. बर असं म्हणते. त्या अजितदादांकडे एकदा आले पुन्हा माघारी गेले, त्याचा काय फटका बसला त्यांना? 100% फटका बसेल. 6 महिन्यात एका पक्षात, परत 6 महिन्यात दुसऱ्या पक्षात. म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठीच नाही चालू आहे काहीतरी. जनतेचं काय चालू, जनतेचा काय विषय याच्यात? सामान्य जनतेसाठी काहीच नाही. ठीक आहे. नमस्कार. नमस्ते. कुठून आलता तुम्ही सभेला? मी गोरेगाव. गोरेगाव कुठला तालुका? पारनेर तालुका. पारनेरच आहे का? पारनेरची जनता लय आलती का इथं? पारनेरची जनता आहे बरोबर. काय म्हणते पारनेरची जनता? पारनेरची जनता म्हणते की लंकापती रावणाचं आता दहन झालं पाहिजे. कारण हे थापाडे आता घरी बसणं गरजेचं आहे. जसा आमचा पारनेर नगर मतदारसंघ 2019ला याच्या भावनेला बळी जाऊन बळी पाडला, ते आता आपला मतदारसंघ फसला नाही पाहिजे म्हणून आम्ही सर्व पारनेर तालुक्यातल्या युवकांनी, मायबाप जनतेने निर्णय घेतलाय की कुठल्याही परिस्थितीत या रावणाला घरी बसून आपल्या जशी तालुक्याची फसवणूक झाली तशी जिल्ह्याची फसवणूक नाही झाली पाहिजे. आमच्या सगळ्या भूमिपत्रांच्यावरती अन्याय झालाय. आमच्या गावापासून एक 20 किलोमीटरच्या अंतरावरती सुपाई MIDC आहे. त्या सुपाई MIDC मध्ये यांनी भय्ये बिहारी आणून बसवलेत आणि आमच्या भूमिपुत्रांना न्याय नाही, तिथं नोकरी नाही. आम्हाला पुण्या मुंबईला काम धंद्याला जावं लागतं, 15-20 हजारावर तिथं नोकरी करावं लागते. आणि आमच्या हक्काची MIDC इथं जर आम्हाला 25-30 हजार रुपये रोजगार जर मिळाला तर आम्ही आमच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करू. पण हे निलेश लंके सापासारखा वेळ का घालून त्या MIDCत बसलेत. तिने त्यांचे नातेवाईक तिथं आणून बसवलेत, गुंड प्रवृत्तीचे लोक आणून बसवलेत आणि आमच्या सारख्या युवकांवरती अन्याय करण्याचं काम त्या MIDCच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. काय करायचं मी यंदा आता ठरलंय लोकसभेला सुजयदादा विखे पाटील आणि सुजयदादा विधानसभेला जो उमेदवार देतील तो उमेदवार पारनेर नगर मतदारसंघाचा आमदार होईल. बर त्याला तिथे लिहिले खाली बोर्डवर 24 तास काय तर 365. ते काय नाही, 24 तास 365 दिवस ही सारी फेकाफेकी आहे, गोडी थापड आहे. थापा मारायची सवय अजितदादांनी आता सांगितलंय सभेत. ते बघा, ते म्हणतात शिवसेना माझी आई, बाळासाहेब ठाकरे माझे वडील, पवार साहेब माझं दैवत, अजितदादा हृदयातला एक्का, रोहित दादा माझ्या खिशात. पवारांना सुद्धा खिशात घेऊन येणं. पवारांसोबतही यांनी राजकारण केलं, ठाकरे साहेबांसोबत राजकारण केलं, शिवसेनेसोबत राजकारण केलं, पारनेर तालुक्यातल्या मायबाप जनतेसोबत राजकारण केलं. यांना फक्त राजकारण हाच एकमेव यांचा धंदा आहे. अविरत सेवा 24 तास 365 दिवस हे असं काही नाही. आणि कोरोना काळात ती व्हिडिओ दाखवत होते नाचलेलं, त्याचं काय? कोरोना काळात अक्षरशः मी त्या ठिकाणी शौचालय धुण्याचं काम केलंय. त्यावेळेस आम्ही त्यांच्या भूलथापांना बळी पडून आम्ही तन्मन धनाने त्यांच्या मागे जाऊन कोविड सेंटरला सेवा करत होतो. हे भक्त रातचं रोजचं यायचे, बारदाण्या बसायचे, फोटो बिटो काढायचे, निघून जायचे. यांनी काही केलं नाही, तिथं पण यांनी सोंग केलंय व्हिडिओ काढून. फक्त जनतेची सेवा खरी तिथल्या मायबाप जनतेने केली. बाळवणी पदरच्या पैशानं, पदर पैशांना नाही, ते कोविड सेंटर शासनाचं होतं. पण त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं शरद पवार साहेबांच्या नावाने प्रशासनाच्या परवानगीने पवार साहेबांचं नाव देण्यात आलेलं होतं. ते सगळं तहसीलदार ज्योती देवरे मॅडम आणि कलेक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू होतं, इथल्या आरोग्य विभागाच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली चालू होतं. यांनी त्या कोविड सेंटरच्या माध्यमातून शासनाचा तर फायदा घेतलाच, शासनाला तर लुटलंच, पण बाहेरच्या देशातून, बाहेरच्या राज्यातून आणि या मतदारसंघातल्या काही दानशूर लोकांनी त्या कोविड सेंटरला भरघोस मदत केली. त्यातून त्यांनी करोडो रुपये उभे केले आणि त्या करोडो रुपये ज्या कोविड सेंटरच्या माध्यमातून उभे केले त्यातून आता हे लोकसभा लढवायला निघाले. आणि सर्वात महत्वाचं असं आहे सर, ते जे सांगतात ना माझं घर गळकं आहे, घर गळकं बिळकं काय नाही, त्याला माझं ओपन चॅलेंज आहे. मी तालुक्यातला एक युवक आहे, त्याच्यामुळेच बेकार बेरोजगार झालेला एक युवक आहे. त्यासोबत 14 वर्ष फिरून बेकार बेरोजगार झाले. त्यांनी आम्हाला आश्वासनं दिले होते, नोकरीला लावू, हे करू ते करू. आमच्या तेवढीच माफक अपेक्षा होती की नोकरी मिळेल. माझं त्याला एक आव्हान आहे का तुझ्या ह्या बोटातल्या 4 अंगठ्या, ह्या बोटातल्या 4 अंगठ्या 2.5 लाखाचं गाड्या माझ्याकडे आणून दे, मी त्याला 10 लाखाचा बंगला बांधून देतो हांगा गावात.
का इकडं आलतो मी परच्या याला सभेला आलतो. सभेला आलता अजितदादांच्या. काय म्हणलं दादा? दादा काय नाही, आमचं एकच म्हणणं आहे की आता लोकसभा आलेली, सुजयदादांना निवडून द्यायचे, त्यासाठी आलो. आणि तुमचा इथला माणूस नाही त्या माणसाला आता आम्ही नाही करणार. आता फक्त सुजयदादा विखे. लई युवक ती महागाय म्हणते त्यांची तरुण पोरं. नाही आता कोण नाही त्यांच्या मागे. आम्ही पण होतो आणि मी पण रात्रीचा दिवस केला होता. माझ्या गाड्या मिड्या सगळ्या मी हे करून तिकडे मुंबईला जॉबला होतो. ते काम धंदा सोडून सगळं मी इथं गावाला आलतो. परंतु इथं गावाला आल्यानंतर प्रचाराच्या टायमाला आम्हाला फक्त आश्वासनं भेटल्यात, आम्हाला काहीच झालं नाही. आणि ते आमदार झाले, ते एसी गाडीमध्ये फिरू राहिले आणि मला तिथं मुंबईला नाक्यावरती काम करायला लागलं. माझा हात त्या नाक्यावरती असल्यामुळे माझा हात हे झाला, मोळड्या हात. परत मला गावाला यावं लागले. एवढी वाईट परिस्थिती आहे आता. काय करते इकडे पोरं मग? आता सगळी पोरं, युवक पोरांनी आता सगळ्यांनी एकच विचार केलाय ना, काय आता फक्त लोकसभेला सुजयदादा आणि आता आमदारकीच्या टायमाला विजूभाऊ. याच्या आधी पण कामं भरपूर केलेली आहेत चांगली. आणि आज अजितदादांची सभा झाली, त्याच्यात त्यांनी सांगितलं बा आमच्या पारनेरला पाणी प्रश्न सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू, शेतकऱ्यांना न्याय देऊ. यामध्ये DC मध्ये जे 9 तरुण आहेत आपले, यांना कामाचं जास्तीत जास्त हे करून देऊ, चांगल्यातील चांगल्या कंपन्या आणून, जेणेकरून जे आपले सुशिक्षित युवक आहेत, जे काही कमी पातळीतले, त्यांना पण त्या हिशोबाने नोकऱ्या मिळतील. आणि जे बाहेरचे लोक येऊन इथं काम केले, यांना बाहेर काढून आपल्या युवकाला चांगले जास्तीत जास्त पगार भेटल्यानंतर त्याला कुठं जायची गरज पडणार नाही. MIDC म्हणल्यानंतर हे युवक जर तिथं राहिला तर घरचं बघून चांगला पगार 25-30 पर्यंत असला तर ते आरामशीर त्याचं व्यवस्थित चालन. त्याच्यामुळे काही विषय येत नाही. त्याच्यामुळं आमचं मत विकासाला, आम्ही हिंदू आहेत, हिंदुत्ववादी आहेत. आमचं मत मोदींना, कारण विकास त्यांनी केलेला आहे, सगळ्या गोष्टीत पुढे गेलेले आहे. भारत आज सोल्जर जे आपले जे सैनिक आहेत त्यांना विचारायची सगळ्यात महत्वाची गरज आहे, कारण की सैनिकाला माहिती आहे का मोदींनी आपल्याला किती सक्षम बनवलेले. पहिल्या काळामध्ये सैनिक तिथं उभा राहायचा, त्याला कोणी ऑर्डर नसायच्या, तो घाबरा राहायचा. पण आज मोदीच्या काळात एक गोष्ट सगळ्यात महत्वाची झाली, सैनिक जरी उभा राहिला तरी त्याला पूर्ण ऑर्डर आहे, जर पुढून गोळी आली तर गोळीचं जावा गोळीच. नमस्ते. मी कोकणीचा गायकवाड आहे, तुळशीराम. इकडे कशाला आलता? हे सेवेला आलता होय. काय म्हणलं दादा? दादा म्हणले चांगले मतदानाचं हे करा, सहकार्य करा, याचं ह्या सोंगाड्याला हाकून द्या म्हणले. लय झालं याचं लवकरच हाकला म्हणलं तर काही 5 वर्ष ठेपण, पण त्याचं 5 वर्ष आत गेलं त्याचं. आणि हे लोकाला आतमध्ये टाकतो, सोडितो, कोणाचा उतारो खोडितो, 7-12 खोडितो. याने मला 2 बारे आत टाकलं. याने लोक, गावाची लोक येतात, सांगतात 1-2, आणि मला ह्या वयात 2 बारे आत टाकलं. त्याच्यामुळं याचं लवकर वाटोळं झालं, बरं झालं. लवकर झालं. मला निकाल म्हणजे आता त्याचा गेला ना, ह्यो आमदारकी गेली म्हणजे झालं त्याचा. आता पुढच्या त्या कवाच होत नाही. हे आमदार आयुष्यात होत नाही, त्याला पंचायत समिती सुद्धा होत नाही. बस त्याच्यावर राम झाला त्याचा. आता इथला माणूस आहे तुमचं, वाटत नाही का तुमचा माणूस आहे? इथे 1% 3 लाखांनी निवडून येईन बघा, तुम्हाला ऐकाय म्हणून. इथे 3 लाखांनी निवडून येईल खासदार. मग ही जनता सांगते ना. आणि सगळ्या तालुक्याने, सगळ्या गावाने, सगळ्या लीड राहणार आहे खासदाराला इक्याला. आणि याचं तुम्हाला डिपॉझिट नाही त्याचं, जावं एखाद्या भरला त्याचं. तुम्हाला ऐकाय मिळेल त्याचं. मग आमच्या भागाला काय करतात, तो आटा घालाय का तो? हे जनता पोरं गेली ना घरी, त्याला नोकरी नाही, लग्न होणार त्यांची बेचाऱ्यांची. आलं तर नोकरीला असते पोरं, तर त्यांची पोरीला मिळतात, यांचे लग्न सुद्धा व्हाय ना. आणि बाहेरली पोरं आणतोय 4,400 रुपये, 400 रुपये तेच खातोय. आणि बाकीचे पैसे काय हे म्हणतो, मी बारीक पात्र्यात राहतो, खोलीत राहतो, आणि मी हापच्या खाली आंघोळ करतो. हे कायला सॉंग दाखवतात. जनता हुशार झालेली. पहिले आमच्या दोतऱ्यावानी आडा नाही का, आता लय लोक पुढे गेले आता. राम राम. राम राम. आवाज येतोय का माझा? म्हणायचा. किती वय आहे? 81. किरकोळ आहे मग अजून. 81 कुठले? काय करायचं यंदा इथं मग? काय निवडणुकीचं आपलं विखे पाटलाला मत द्यायचं आणि भरपूर मतांनी निवडून आणायचं. विखे पाटील विखे पाटील खासदार फार काम करणारा माणूस आहे, मोठा माणूस आहे, पैशावाला माणूस आहे. गव्हर्नमेंटची ग्रँट संपली तरी स्वतःचे पैसे खर्चून काम करणारा माणूस आहे. आमचंच मोठा आहे ते. आणि हे लंके साहेब काहीच कामा नाही. एवढं नाही कसं काहीच नाही. का बरं? काय नाही काय करू आपला माणूस आहे.
काही नाही का बरं करायला नाही पण मग काहीच होऊ शकत नाही. काही होत नाही. काय होत नाही. हा. ठीक आहे. तर या टाईपच्या प्रतिक्रिया ही सभेला आलेले लोक त्या ठिकाणी देत आहेत. खरं तर अजितदादांची पारनेरची सभा कव्हर करायची म्हणून आपण या मतदारसंघामध्ये आलो होतो, या भागामध्ये आलो होतो आणि इथं आल्यानंतर मग थोडं लोकांशी बोलूया म्हणून खरं तर या सभेला आलेल्या लोकांशी आपण बोललोय. खरं तर हा कौल नाही, परंतु सभेला आलेली मंडळी काय पद्धतीचं बोलतायत, कुठल्या पद्धतीची टीका होते, काय मुद्दे आहेत आणि विखे पाटलाच्या बाजूने काय पद्धतीचे मुद्दे भाषणामध्ये मांडले जात आहेत, कुठल्या मतांवर मतदान मागितलं जाते, पारनेरमधली लोक काय म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लंके हे पारनेरचं स्थानिक उमेदवार आहेत, इथला माणूस आहे, इथं त्यांनी आमदारकी त्या ठिकाणी केली. तर मग या सगळ्या संदर्भाने इथल्या लोक काय चर्चा करतात, काय गप्पा मारतात हे जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी आपण आलो होतो आणि लोकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या आपण सगळ्यांनी पाहिल्या आहेत. कॅमेरामन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, पारनेर.